नमस्कार. विज्ञानयात्री संघमित्रा बंडोपाध्याय यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. संघमित्रा बंडोपाध्याय हे संगणकशास्त्रज्ञ, संगणकीय जीवशास्त्र शाखेत विशेष प्रावीण्यधारक प्राध्यापिका, अभियांत्रिकी विज्ञानातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या, तसेच संशोधन योगदानासाठी इन्फोसिस फाउंडेशन अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीतील इन्फोसिस पारितोषिक विजेत्या भारतीय महिला शास्त्रज्ञ. इन्फोसिस पुरस्कार हा इन्फोसिस फाउंडेशनद्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. इन्फोसिस पुरस्कार हा इन्फोसिस फाउंडेशनद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंते, सामाजिक शास्त्रज्ञांना दिला जातो. वैज्ञानिक संशोधनास देण्यात येणारा हा भारतातील सर्वोच्च आर्थिक पुरस्कार आहे. या पुरस्कारात प्रामुख्याने 6 विभागामध्ये दिले जाते: इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, सोशल सायन्सेस आणि ह्युमॅनिटीज. या पारितोषिकात एक सुवर्ण पदक आणि एक प्रशस्तीपत्र आणि इनाम रक्कम रुपये 65 लाख रुपये दिले जाते. संघमित्रा बंडोपाध्याय यांना प्रामुख्याने उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग आणि बायो इन्फॉर्मॅटिक्स या क्षेत्रात संशोधन कार्य केले आहे आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व 5 केंद्रांचा कार्यभार संघमित्रा बंडोपाध्याय यांच्याकडे आहे. संपूर्ण देशभर पसरलेल्या इतर अनेक सांख्यिकी, गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन रिसर्च युनिट्सचे ते काम पाहतात. संघमित्रा बंडोपाध्याय हे भारतीय सांख्यिकी संस्थेच्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर संघमित्रा बंडोपाध्याय कार्यरत आहेत. 1 ऑगस्ट 2015 पासून त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालक आहेत आणि त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या बंगळूर, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व 5 केंद्रांच्या कामकाजावर देखरेख करणार आहेत. तसेच इतर अनेक सांख्यिकी गुणवत्तेवरही लक्ष ठेवणार आहेत. नियंत्रण आणि ऑपरेशन संशोधन युनिट्स भारतभर पसरले आहेत. त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या ते पंतप्रधानांच्या कार्यालयात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर आहेत. सन 2022मध्ये त्यांना भारत सरकारने विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. भारतातील सांख्यिकी म्हणजे संशोधनातील एक प्रमुख संस्था. या संस्थेची सुरुवात प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व प्रसिद्ध सांख्यिकी तज्ज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस या त्यांच्या काही सहकार्य यांनी एका छोट्या सांख्यिक प्रयोगशाळेत केली. संस्थेची स्थापना 17 डिसेंबर 1931 रोजी झाली. सर एन मुखर्जी हे संस्थेचे प्रमुख अध्यक्ष तर महालनोबिस हे मानद सचिव होते. संस्थेचे मुख्यालय सुरुवातीपासूनच कलकत्ता येथे असून दिल्ली, बंगळूर, चेन्नई, तेजपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये संस्थेची केंद्रे आहेत. बहुतेक संशोधन आणि प्रशिक्षण विषयक कार्य हे मुख्यालय आणि 4 केंद्राच्या ठिकाणीच केले जाते. या ठिकाणी मूलभूत आणि सामाजिक शास्त्रातील नवीन संशोधन क्षेत्रामध्ये सांख्यिकी सिद्धांताच्या उपयोजनाबरोबरच ईशान्येकडील राज्यांच्या सांख्यिकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी सांख्यिकी कर्मचारी प्रशिक्षण केंद्र स्थापित केले गेले आहे. या व्यतिरिक्त संस्थेची निरीडीह येथे कृषी व सामाजिक संशोधनाला समर्पित शाखा असून कोईमतूर, हैदराबाद, मुंबई, पुणे येथे सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण आणि संक्रिया संशोधन यासंबंधित कार्य केले जाते. संस्थेला अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि समर्पित विद्वानांकडून सहकार्य लाभले आहे. महालनोबिस यांच्या प्रभावामुळे भौतिकशास्त्राचे विद्यार्थीही सांख्यिकीमध्ये रस घेऊ लागले आहेत. स्थापनेच्या पहिल्या 2 दशकातच या संस्थेने अग्रगण्य कार्यक्रमांचे एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये देशातील काही महत्त्वाच्या आणि थेट समस्यांवर उपाय सांख्यिकीच्या उपयोजनाद्वारे शोधून काढण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमामध्ये अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. संघमित्रा बंडोपाध्याय यांचा जन्म दिनांक 17 एप्रिल 1968 रोजी भारतातील पश्चिम बंगाल राज्याच्या बाली हावडा या शहरात झाला. प्रेसिडेन्सी कॉलेज
कलकत्ता येथे संघमित्रा बंडोपाध्याय यांचे भौतिकशास्त्र विषयातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. कलकत्ता विद्यापीठ संलग्नित राजा बझार विज्ञान महाविद्यालय कलकत्ता येथे त्यांचे तंत्रज्ञान शाखेतील संगणकशास्त्र विषयांतर्गत दुसरे पदवी शिक्षण पूर्ण झाले. भारतीय सांख्यिकी संस्था हे त्यांचे संगणकशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1998 मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथे संघमित्रा बंडोपाध्याय यांचे संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. संघमित्रा बंडोपाध्याय यांच्या संशोधन कार्यातील विषयांची ही यादी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक अध्ययन म्हणजे मशीन लर्निंग, संगणक आज्ञावली संच, उत्क्रांती गणन, सॉफ्ट अँड इव्होल्युशनरी कम्युनिकेशन, नमुना ओळख, पॅटर्न रेकग्निशन, संगणकीय ज्ञान शोध, डाटा मायनिंग आणि इतर उपयोजन. सॉफ्ट कॉम्प्युटिंग आणि इव्होल्युशनरी कॉम्प्युटिंग हे आधुनिक संगणक विज्ञानातील असे महत्त्वाचे भाग आहेत जे क्लिष्ट आणि अनिश्चित समस्या सोडवण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करतात. सॉफ्ट कॉम्प्युटिंग म्हणजे अशा संगणकीय पद्धतींचा समूह जो मानवी मनाप्रमाणे अनिश्चितता, अनसर्टिनिटी, अस्पष्टता, इम्प्रिसिजन आणि अंदाजे निष्कर्ष म्हणजे ॲप्रॉक्सिमेट रिझनिंग हाताळू शकतो. पारंपरिक हार्ड कॉम्प्युटिंग जे फक्त 0 आणि 1 वर काम करते, जिथे अपयश ठरते तिथे सॉफ्ट कॉम्प्युटिंग चांगला उपाय, ऑप्टिमल सोल्युशन शोधणे हे सॉफ्ट कॉम्प्युटिंग याचा मुख्य उद्देश आहे. फजी लॉजिक हे तंत्र मानवी विचारसरणीप्रमाणे हो किंवा नाही ऐवजी अंशतः खरे, पार्शली ट्रू अशा संकल्पना वापरते. उदाहरणार्थ, तापमान खूप गरम किंवा थंड, गार आहे हे ठरवणे. न्यूरल नेटवर्क मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरित हे प्रणाली डेटावर शिकतात आणि पॅटर्न ओळखतात. इव्होल्युशनरी कॉम्प्युटिंग ही सॉफ्ट कॉम्प्युटिंगची एक उपशाखा आहे. ते निसर्गातील उत्क्रांतीच्या सिद्धांतावर आधारित आहे. चार्ल्स डार्विनच्या सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सर्वात योग्य तोच टिकेल या संकल्पनेचा वापर करून समस्या सोडवल्या जातात. कार्यपद्धतीमध्ये लोकसंख्या समस्यांच्या संभाव्य उपायांचा एक गट तयार केला जातो. मूल्यांकन प्रत्येक उपायाची उपयुक्तता मोजली जाते. निवड चांगले उपाय निवडले जातात. निवडलेल्या उपायामध्ये बदल करून नवीन अधिक चांगल्या उपायांची निर्मिती केली जाते. मानवी मेंदूची कार्यपद्धती, शिक्षण आणि फजी लॉजिक हा सॉफ्ट कॉम्प्युटिंगसाठी मुख्य आधार आहे आणि जैविक उत्क्रांती, डार्विनचा सिद्धांत हा इव्होल्युशनरी कॉम्प्युटिंगसाठी मुख्य आधार आहे. न्यूरल नेटवर्क, फजी सिस्टीम, इव्होल्युशनरी अल्गोरिदम हे सॉफ्ट कॉम्प्युटिंगसाठी मुख्य घटक आहेत आणि जेनेटिक अल्गोरिदम हा इव्होल्युशनरी कॉम्प्युटिंगसाठी मुख्य घटक आहे. अनिश्चितता हाताळण्यासाठी सॉफ्ट कॉम्प्युटिंगचा उपयोग होतो आणि क्लिष्ट समस्यांमधून सर्वोत्तम उपाय शोधण्यासाठी इव्होल्युशनरी कॉम्प्युटिंगचा उपयोग होतो. संशोधन क्षेत्रात संघमित्रा बंडोपाध्याय यांचे 300हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. संगणक विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संशोधन प्रकाशित झाले आहेत. संगणक विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संशोधन योगदानासाठी सन 2017 मध्ये संघमित्रा बंडोपाध्याय यांना इन्फोसिस फाउंडेशनच्या वतीने अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. संघमित्रा बंडोपाध्याय यांना इन्फोसिस पुरस्कारासह मिळालेल्या सन्मानांची ही यादी मी वाचन करतो. विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी पद्मश्री भारत सरकार, अभियांत्रिकी विज्ञानासाठी थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या वतीने TWS पारितोषिक, इन्फोसिस पुरस्कार, भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर यांच्या वतीने प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, अभियांत्रिकी विज्ञानातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, JC बोस फेलोशिप, वरिष्ठ सहयोगी आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्र, ट्रायस्ट इटली, AVH फाउंडेशन जर्मनी यांच्या वतीने हम्बोल्ट फेलोशिप, भारत सरकार स्वर्ण जयंती फेलोशिप, फेलो द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस, फेलो इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, IEE फेलो इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि फेलो राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी भारत सरकार अलाहाबाद. संघमित्रा बंडोपाध्याय या एक प्रख्यात भारतीय संगणक शास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. त्यांनी मुख्यत्वे संगणकीय जीवशास्त्र आणि मशीन लर्निंग या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था कलकत्ताच्या पहिल्या महिला संचालक आहेत. त्या सध्या पंतप्रधान
कार्यालयामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून भौतिकशास्त्र पदवी, IIT खरगपूरमधून संगणक तंत्रज्ञान MTech पदवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेतून PhD ही पदवी पूर्ण केली आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था कलकत्ता येथे प्राध्यापिका असून 1 ऑगस्ट 2015 पासून संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्या संस्थेच्या कलकत्ता, बेंगळूर, दिल्ली, चेन्नई, तेजपूर या 5ही केंद्राच्या कामकाजावर देखरेख ठेवतात. उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग, बायोइन्फॉर्मॅटिक्स आणि संगणकीय जीवशास्त्र हे त्यांच्या संशोधनातील विषय आहेत. त्यांनी कर्करोग, अल्झायमर आणि HIV सारख्या आजारांच्या जनुकीय अभ्यासावर महत्त्वपूर्ण संशोधन हे त्यांच्या संशोधन कार्यातील मुख्य विषय आहे. त्यांनी संपादन केलेल्या पुरस्कार आणि सन्मानांची यादी आहे. अभियांत्रिकी विज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीमधील इन्फोसिस पारितोषिक, अभियांत्रिकी विज्ञानासाठी TWAS पुरस्कार, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी अभियांत्रिकी विज्ञानासाठी पद्मश्री पुरस्कार. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणाऱ्या विज्ञान यात्री संघमित्रा बंडोपाध्याय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहू हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. शोधसंदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.